विद्यार्थी मित्रो नमस्कार. सामान्य विज्ञान यामध्ये प्रकरण एक नैसर्गिक संसाधने हवा, पाणी आणि जमीन. यामध्ये नैसर्गिक संसाधने याच्याविषयी आपण मागील तासामध्ये माहिती घेतली होती. यामध्ये हवा, पाणी, जमीन हे कसे महत्त्वाचे घटक आहेत. जीवावरण, त्याचे 3 आवरण, शिलावरण, जलावरण, वातावरण, पृथ्वीवरील त्याचे प्रमाण. त्यानंतर हवेविषयी आपण पाहिली होती माहिती. पृथ्वीभोवती असणारे वातावरण, त्यात असणारे वेगवेगळ्या प्रकारचे वायू, त्या वायूंचे मानवाला असणारे उपयोग, विविध प्रकारचे वायू आहेत. त्यानंतर या वायूंच्या प्रमाणामध्ये काही बिघाड निर्माण झाला तर त्याला आपण हवा प्रदूषण म्हणतो. त्याची कारणं काय आहेत आणि ओझोनचा थर म्हणजे काय, ह्याच्याविषयी आपण माहिती मागच्या तासाला घेतली होती. आता आज आपण नैसर्गिक साधन संपत्ती नंबर 2 पाणी ह्याच्याविषयी माहिती घेणार आहे. पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे. कोणताही सजीव पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही, म्हणून त्याला जीवद्रव्य म्हणतात. जसं ऑक्सिजन शिवाय मनुष्य किंवा कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही, म्हणून त्याला प्राणवायू म्हणतो. तसं पाण्याशिवायही कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही, म्हणून त्याला जीवद्रव्य असे म्हणतात. आता या आकृतीमध्ये बघा, पृथ्वीवर हा जो निळा भाग दिसतोय हा संपूर्ण समुद्र महासागराचा भाग आहे. हा सगळा खाऱ्या पाण्याचा भाग आहे. लाल भाग दिसतोय तो बर्फस्वरूप पाणी, म्हणजे हिमाचल प्रदेश वगैरे हिमालयामध्ये असणारं बर्फात अडकलेलं पाणी. तसेच जमिनीच्या भूकवचाखाली असणारं पाणी, त्याला आपण भूजल म्हणतो, हे लाल भाग दर्शवते. आणि जो छोटासा पिवळा भाग आहे तो तेवढाच 100% पाण्यातील फक्त तेवढाच भाग आपल्याला पिण्यासाठी पाणी उपलब्ध होतं. पृथ्वीवर जे 100% पाणी आहे त्यामध्ये त्याचं वितरण कसं झाले बघा. समुद्र, महासागर यामध्ये 97% पाणी आहे. बर्फ स्वरूप व भूगर्भात 2.7% पाणी आहे. पाण्यासाठी उपलब्ध गोडे पाणी 0.3% आहे. हे सर्वात प्रमाण कमी आहे. आपल्याला पिण्यासाठी उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे पाणी आपणाला काटकसरीने वापरले पाहिजे. वाढती लोकसंख्या, उद्योग, शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर होत असल्यामुळे आता हे पाणी कमी पडू लागलेलं आहे. आता चित्र बघा. या चित्रामध्ये डोंगर दऱ्यातून वाहणारं पाणी आपल्याला दिसतंय. या पाण्याचा तेथील लोक अनेक प्रकारे वापर करत आहेत. उद्योगधंदे, कारखान्यासाठी पाणी लागते, लोकांना पिण्यासाठी पाणी लागते, लोकांना कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी पाणी लागते, वाहनं धुण्यासाठी लोक पाणी वापरत आहेत. शेजारी असणारी शेतीमध्ये पाण्याचा वापर केला जातोय. पाण्याचा वापर जास्त आहे. मग आपल्याला पाण्याची इतकी गरज आहे, मग पुरेसे पाणी मिळवण्यासाठी उपाययोजना कोणत्या? तर पहिली उपाययोजना, पाण्याचा वापर काटकसरीने करा. आपण घरामध्ये पाणी वापरताना विनाकारण पाणी फेकून द्यायचं नाही. नळाचं पाणी गळत असेल तर ती गळती थांबवायची. दुसरा प्रकार, पाणी अडवा, पाणी जिरवा. ते वाहतं पाणी वाहून दिल्यामुळं ते पाण्याचा उपयोग काय होत नाही, ते पाणी समुद्राला जाऊन मिळते. हे पाणी ठिकठिकाणी धरणे, बंधारे किंवा तळी तयार करून ते पाणी अडवलं आणि ते पाणी भूगर्भामध्ये भूजल म्हणून साठलं जातं. ते पाणी पुन्हा आपल्याला बोरवेल, विहिरी याद्वारे आपल्याला जसं लागेल तसं आपल्याला परत मिळवता येतं. जिथे शक्य आहे तिथे पाणी साठवा. जिथं जिथं आपल्याला, आता समजा आपण सामान्य लोक धरण बांधू शकलो नाही किंवा काय, तरी जिथं जिथं छोटी डबकी किंवा छोटी तळी
किंवा आता शासनामार्फत आपल्याला शेततळे अशा पद्धतीने आपल्याला उपाययोजना राबवून आपण पाणी साठवू शकतो. पाण्याचा शक्य तिथे पुनर्वापर करा, कारण साठवलेले पाणी लगेच शिळे होत नाही. आपण आपल्या घरातून वापरलेले पाणी थेट गटारीत फेकून न देता त्याच पाण्याचा बागेसाठी, परसदारातील बागेसाठी किंवा अन्य कारणासाठी उपयोग करावा. साठवलेलं पाणी शिळ होत नाही. त्यानंतर आपण जमीन हे तिसरं संसाधन आहे. हे जमीन सजीवांना अतिशय महत्त्वाची आहे. जमीन ही दगड, माती आणि खडक स्वरूपात आढळते. ती सर्वत्र सपाट नसते, कधी डोंगराळ तर कधी सपाट असते. मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. आपणाला जमिनीचा उपयोग काय? तर शेतीसाठी, निवासासाठी, रस्ते तयार करण्यासाठी, उद्योगधंदे उभारण्यासाठी आपल्याला शेतीचा उपयोग होतो. त्याचबरोबर प्राणी, वनस्पती यांच्या वास्तव्यासाठी आणि वाढीसाठी जमिनीचा उपयोग होतो. जमिनीतून विविध खनिजे व खनिज तेल मिळते. ही जमिनीची रचना कशी आहे? तर याचा एक आपल्या उजव्या हाताला आकृती दाखवले. ती एक कृती आहे, आपण करू शकतो सर्वजण. यामध्ये एका बाटलीमध्ये आपणाला अंगणात सापडलेली माती, पालापाचोळा एकत्र घेऊन, वाळू, बारीक दगड, लहान दगड एकत्र घेऊन आपण बाटलीत घेतलं आणि त्यात पाणी टाकलं, थोडंसं ढवळलं आणि पुन्हा शांत केलं, तर आपणाला सर्वात वरच्या बाजूला पालापाचोळा तरंगताना दिसेल. त्या खालोखाल माती दिसेल, त्या खालोखाल वाळू दिसेल, त्या खालोखाल बारीक दगड दिसेल, त्यानंतर एकदम तळाशी मोठे दगड दिसतील. हीच रचना जमिनीची असते. जमिनीत असेच थर तयार होतात. सर्वात तळाला आतील बाजूला मूळ खडक असतात. यामध्ये मातीचं प्रमाण कमी आहे. त्याच्या वरच्या बाजूला मातीचा थर व लहान खडक आहेत. मग थोडी प्रमाणात माती तिथे तयार व्हायला लागलेली आहे. त्याच्या वरच्या बाजूला बघितलं तर अपरिपक्व मृदा आहे. यामध्ये बारीक खडकाचे कण आहेत, माती आहे आणि त्याच्यावरती पूर्ण तयार झालेली मृदा. मग त्यामध्ये खडकाचे कण एकदम बारीक असतात, मऊ माती असते आणि त्याच्यावर कृतीत मृदा आहे. कृतीत मृदा म्हणजेच वनस्पती आणि प्राणी यांचे अवशेष कुजून, म्हणजे पालापाचोळा, खोडं हे कुजले, प्राण्यांचे शरीर, लहान मोठ्या प्राण्यांचे शरीर कुजल्यानंतर मऊ थर तयार होतो, त्याला कुतीत मृदा म्हणतात. आता त्याची माहिती बघा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे जमिनीचे थर असतात. सर्वात वरचा थर कुतीत मृदा आहे. वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने हा थर तयार होतो. त्याखाली मृदा थर असतो. यात बारीक खडे, माती, वाळू, कृमी, कीटक असतात. त्याखाली अपरिपक्व मृदा थर असतो. यात माती, मूळ खडकाचे तुकडे असतात. त्याखाली थरात मातीचे प्रमाण कमी होऊन खडकाचे प्रमाण वाढत जाते. मातीमध्ये आढळणारे खनिज हे मातीमधून येतात, म्हणूनच प्रदेशनिहाय माती वेगवेगळ्या रंगाची असते. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण खडक ज्या रंगाचे असतात त्याच रंगाची माती तयार होते. आपण पाहतो आपल्याच होते. उदाहरणार्थ रेवणसिद्ध या ठिकाणी रेणावी गावामध्ये लाल माती मिळते. तसेच कोकणामध्ये सुद्धा लाल माती मिळते. म्हणजे तिथल्या भूगर्भामध्ये असणारे खडक हे लाल रंगाचे आहेत. त्याच खडकाचं अपक्षयानं लाल माती तयार होते. मृदा कशी तयार होते? एक, जमिनीवरील मृदा ही मूळ खडकाच्या अपक्षयाच्या नैसर्गिक प्रक्रियेतून तयार होते. म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया झाल्यानंतर अनेक प्रकारच्या प्रक्रिया निसर्गच राबवतो, त्यामुळे खडकांपासून माती तयार होते. यामध्ये सूर्याची उष्णता, वारा, थंडी, पाऊस, वाहते पाणी यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात. झाडांची मुळे देखील खडकांचे अपक्षय करतात.
झाडाची मुलं पाण्यासाठी जमिनीत खोलवर जात असताना त्यांच्या मार्गात जर खडक आले तर ते खडक फोडतात. आणि खडक फोडण्यालाच म्हणायचं खडकाचे अपक्ष आहे. ही मुळे देखील काम करतात. ही क्रिया सावकाश म्हणजेच मंद गतीने सतत सुरू असते. जमिनीच्या वरच्या थराची माती तयार होते ती साधारणपणे 2.5 सेंटीमीटर मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात, कारण ही सावकाश प्रक्रिया आहे. आता ही जमिनीवर तयार झालेली यातून तयार झालेली माती नष्ट होण्याची कारण काय? तर अचानक पूर आला, पावसाळ्यामध्ये पूर आला, पुरामुळे माती वाहून गेली, वादळी वाऱ्यामुळे माती वाहून गेली, वृक्षतोड, सतत वृक्षतोड, जंगलतोड केले, त्यामुळे पावसाच्या पाण्याने, वाऱ्याने जमिनीवरची माती निघून जाते. याला जमिनीची धूप म्हणतात. तसेच खाणकाम, उद्योगधंदे, रस्ते, घर बांधणी यामुळे सुद्धा जमिनीवरील माती नष्ट होते. मग त्यामध्ये घर बांधणीमध्ये विटा करणे, घराच्या पायामध्ये माती बांधणे, बांधकाम यामध्ये माती नाहीशी होते. यावर उपाय काय? तर आपल्याला आपल्या हातात एकच, मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे. वृक्ष लागवड केल्यामुळं वृक्षाची मुळं ही माती धरून ठेवतात, त्यामुळं जमिनीची धूप होत नाही. त्यानंतर गौण खनिज, या गौण खनिजामध्ये प्रामुख्याने मुरुम, माती, वाळू या गोष्टीचा समावेश होतो. मनुष्य आपल्या स्वार्थापोटी ही गौण खनिजे प्रचंड प्रमाणात उपसा करतात, त्यामुळे जमिनी ओसाड, माळरानी बनतात. यासाठी त्याला प्रतिबंध करण्यासाठी कायदा कडक करणे हे महत्त्वाचे आहे. यासाठी आपण नैसर्गिक साधनसामुग्रीचे महत्त्व समजावून घेणे व ते आपल्या फायद्याचे आहे, तसे सर्व सजीव सृष्टीच्या फायद्याचे असल्यामुळे त्यांचे जतन करणे, संवर्धन करणे हीच काळाची गरज आहे. आणि त्यासाठी आपण सर्वजण उपाययोजना करूया. थँक्यू. या मुद्द्याचे पाणी, जमीन ह्या मुद्द्याचे असणारे जे नोट्स आहेत त्या नोट्स व्हॉट्सअपवर पाठवत आहे. त्या नोट्स तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. यानंतर तुम्हाला सराव चाचणी दिली जाईल पुढील तासाला, त्याची उत्तरं तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवून द्यायची आहेत. थँक्यू.